श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 21 जूनला म्हणजेच शनिवारी आलेली आहे योगिनी एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. तसेच या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच या दिवशी केलेल्या उपवासाचे महत्त्व 88,000 ब्राह्मणांना भोजन दिल्याच्या फळा एवढे आहे. म्हणून या दिवशी सर्वजण आवर्जून उपवास करत असतात. या व्रतामुळे मोक्ष मिळतो, म्हणजेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. योगिनी एकादशीचे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते. या व्रतामुळे कुटुंबात सुख शांती नांदत असते आणि सर्व प्रकारच्या उपद्रवांचा नाश होतो. असे मानले जाते की हे व्रत केल्याने आरोग्य हे चांगले राहते व सर्व रोग दुखणे आजार हे दूर होतात. तसेच या व्रताने सुंदर स्वरूप, चांगले गुण आणि प्रसिद्धी मिळते असे देखील मानले जाते. या दिवशी दान धर्म करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. शनिवारी योगिनी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण 2 विड्याच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा. हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल, कर्जमुक्ती होईल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तर असा हा 2 विड्यांच्या पानांचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही शनिवारी योगिनी एकादशीला दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही केला तरीही चालेल. विड्याची पानं ही धार्मिक आणि शुभ कार्यांमध्ये खूप महत्त्वाची मानली जातात. याला देवांचा वास असलेले पान देखील मानले जाते आणि विविध धार्मिक कार्यांमध्ये जसे की पूजेमध्ये किंवा हवन असेल, शुभ कार्यामध्ये याचा उपयोग जो आहे तर तो आवर्जून केला जातो. या पानांशिवाय कुठलाही शुभ कार्य हे देखील पूर्ण होत नाही. विड्याचे पान जे असते तर ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून ते पूजेमध्ये अतिशय पूजनीय आहे. विड्याच्या पानांच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या देवतांचा वास असतो. जसे की पहा, पानाचं जे टोक असतं तर त्या टोकामध्ये माता लक्ष्मी वास करते, मधोमध माता सरस्वती आणि देठामध्ये भगवान विष्णू वास करतात. आणि एकादशी तिथी जी आहे तर ते देखील माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू समर्पित आहे आणि म्हणूनच आपल्याला एकादशीला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करताय परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही, किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळते, तुमच्याकडे लक्ष्मी येते परंतु आजी लक्ष्मी ही तुमच्याकडे स्थिर राहत नाही, कोणत्या कारणाने घरातून पैसा हा निघून जातो, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असते, किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही, किंवा नोकरीमध्ये तुम्हाला भरभरून असं यश मिळत नसेल, घरामध्ये लक्ष्मी नांदत नसेल, सतत इतरांकडून तुम्हाला पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल, किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं आहे, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला या योगिनी एकादशीला करायचा आहे. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहे, अतिशय प्रभावी आणि साधा सोपा उपाय आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा. उपाय करण्यासाठी तुम्हाला शनिवारी म्हणजेच योगिनी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे.
स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं आहे, नसेल तर थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. यानंतर ना आपल्या देवघरामध्ये जर विष्णूंची मूर्ती असेल तर विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असतेच, तर त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. भगवान विष्णूंना पिवळी फुलं, पिवळ्या रंगाचा नैवेद्य जसे की केळी, पिवळ्या रंगाची मिठाई तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता. भगवान विष्णूंना तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे. धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, किंवा सकाळी तुम्ही पूजा केली आणि यानंतर तुम्ही दुपारी किंवा सायंकाळी हा उपाय केला तरीही चालेल. फक्त उपाय हा आपल्या देवघरासमोर करायचा आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. कारण आपण जी काही सेवा करतो किंवा जो काही उपाय करतो तर ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो. दिवा हा आपला साक्षीदार असतो. त्यामुळे दिवा लावायचा आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. चांगलं घ्यायचं आहे, कुठेही फाटलेलं किंवा देठ नसलेलं असं पान घेऊ नका. एक चांगलं तुम्हाला विड्याचं पान घ्यायचं आहे, ज्याला खाऊचं पान किंवा सुपारीचं पान देखील म्हटलं जातं. तर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे, स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे. यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे. एक तुम्हाला काडी घ्यायची आहे आणि त्या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला त्या पानावरती ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे. यानंतर तुम्हाला हे पान आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे. ठेवताना देठ हा देवाकडे येईल अशा पद्धतीने हे पान ठेवायचं आहे. विष्णूंची मूर्ती नसेल तर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला ठेवायचं आहे. यानंतर ना त्या पानाला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत. धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहे. यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. जर पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करायचं आहे. त्याचबरोबर एक वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. तसेच 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. दोन्ही हात जोडून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि हे पान दिवसभर रात्रभर तसंच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी रविवार आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं. एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा. पिवळ्या रंगाचा धागा नसेल तर पांढऱ्या रंगाचा धागा घ्या. त्यात थोडीशी हळद लावून तो धागा पिवळा बनवा आणि यानंतर त्या विड्याच्या पानाला तुम्हाला तो पिवळा धागा गुंडाळायचा आहे आणि यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा ते पान अभिमंत्रित होते आणि हे पान जेव्हा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवता तेव्हा पैसे येण्याचे मार्ग हे सगळे मोकळे होतात. घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो. आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत असते. आपल्या सर्व कामात यश मिळते. घरातील पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर व्हायला सुरुवात होते. उद्योग व्यवसाय असेल तर तो देखील चांगला चालायला सुरुवात होते. इतका हा अतिशय प्रभावी उपाय आहे. त्यामुळे तुम्ही नक्की योगिनी एकादशीला हा उपाय आवर्जून करा. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही. जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर या दिवशी शनिवार आहे. योगिनी एकादशी ही शनिवारी आलेली आहे आणि शनिवार हा हनुमानाला देखील समर्पित असणारा दिवस आहे. जर तुम्हाला सतत अडचण येत असेल, कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, सतत तुम्हाला संकटांचा सामना करावा लागत असेल, कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तर संकटमोचक हनुमानांना तुम्हाला विड्याची 2 पानं अर्पण करायची आहेत आणि तिथेच मंदिरामध्ये बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे. जर या दिवशी आपण हनुमानाला 2 विड्याची पानं अर्पण करून हनुमान चालिसाचा पाठ केला तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि भगवान हनुमान हे आपल्यावरती प्रसन्न होतात. कारण हनुमानांना विड्याची पानं ही अत्यंत प्रिय आहेत. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल, यामुळे घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल, अलक्ष्मी असेल, घराचं दारिद्र्य हे संपायचं नाव घेत नसेल तर तुम्ही एक विड्याचं पान हे तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती म्हणजेच आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो उंबरठा असतो तर त्या उंबरठ्यावरती मधोमध ठेवायचं आहे. यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदू लागते.
तर अशा पद्धतीने तुम्हाला विड्याच्या पानांचे हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते योगिनी एकादशीला करायचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.